A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। अवैध दारू व्यवसाय विरोधी अभियानात जिल्ह्यात 1,16,00,000चा मुद्देमाल जप्त। जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, गुटखा, अंमली पदार्थ, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध वाळू उपसा व वाहतूक आदींवर आळा घालण्याकरिता नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक 1 मे पासून अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले आहे। ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात एका महिन्यात 447 ठिकाणी केलेल्या कारवाईत 508 आरोपीवर गुन्हे दाखल करून 1,16,48,910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे, सुरेश दळवे, राजकुमार केंद्रे यांच्यासह जिल्ह्यातील 13ही पोलीस ठाणे हद्दीमध्ये व्यवसाय विरोधी अभियान 3 राबविण्यात आले। ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात 447 ठिकाणी केलेल्या कारवाईत 508 आरोपीवर गुन्हे दाखल करून 1,16,48,910 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही मोहीम आणखीही पुढे अशीच चालू ठेवली जाणार आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।